मैत्री. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. आणि ज्यानी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. हॅलो बाप्या. हां समीर बोलतो. हे जे काही चाललंय ते आती चाललंय यार. ते आपण भेटूया, आपला नेहमीचा स्पॉट. नक्की. ओके डन. येतो येतो. या. तुझी जात कुठली रे? तुझी जात कुठली रे? तुझी जात कुठली रे? तुझी जात कुठली रे? गेल्या 25 वर्षामध्ये आपल्याला हा प्रश्न कधीच पडला नव्हता की तुझी जात कुठली. मुळात या प्रश्नावर आपली कधी दोस्ती अवलंबूनच नव्हती, किंवा कुठल्या राजकीय पक्षाने सांगितलं म्हणून देखील कधी आपल्यावर कुठल्या गोष्टीचा परिणामही झाला नाही. पण आज हा एक प्रश्न झालाय की तुझी जात कुठली, आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं. एक मिनिट, पण आता ह्याच्यावर चर्चा करायची नाहीये, आपल्याला कृती करायची. कृती करायची म्हणजे नक्की काय करायचं? रिलॅक्स. कृती करायची म्हणजे मला असं वाटतं की आपण मस्तपैकी ना आपल्या चौघांचा एक सेल्फी काढूया, आणि तो सेल्फी आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवूया की बघा याला मैत्री म्हणतात. 25 वर्षात जातपात काही संबंधच नव्हता, पण मला असं वाटतं आपली प्रत्येकाची ड्युटी आहे की आपल्या पुढच्या पिढीला हे दाखवणं गरजेचं आहे. कशी वाटते आयडिया? मस्त. चला तर मग काढूया एक सेल्फी. चलो उजय. तेव्हा आमची तुम्हाला सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे, तुम्ही पण असा एक मस्त सेल्फी काढा. मला गॅरंटी आहे तुमचे पण असे मित्रमैत्रिणी असणार. तेव्हा तुम्ही पण एक सेल्फी काढा आणि तो आपल्या पुढच्या पिढीला दाखवा. आणि काही करायची गरज नाही, हातात असा मस्त मैत्रीचा चहाचा एक ग्लास हातात घ्या आणि म्हणा, अरे कशाला हवी जातपात, आपली जात एकच, मराठी. काढ रे सेल्फी. येस. काढ. जो महाराष्ट्रावर प्रेम करतो तो मराठी.